नमस्कार मित्रांनो, संदीप वाकचौरे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज मी एकटीच आहे. एकटी म्हणजे मी कल्याणला आहे. हे आणि मम्मी गेलेले आहेत घरी, तर मी थांबले आईची काळजी घ्यायला थोडे दिवस इथे. आणि तसंच मला देखील थोडा आराम होईल, आईची पण काळजी घेतल्या जाईल, म्हणून या अर्थाने मी थांबलेले आहे. माझं चेकअप पण एकदम छान पद्धतीने झालेलं आहे. आणि आज मी फायनली अनाऊन्स करते की आय एम प्रेग्नेंट. सो आता तुम्ही बघतालच माझी पुढची सगळीशी जर्नी. तर मी ते लवकरच तुम्हाला ते पण प्रूव्ह करेल, रिपोर्ट्स पण दाखवेल लवकरच. आणि आता आहे मी इकडे, तर स्वयंपाक मी आता जसं इथे आहे तर थोडं जास्त काही काम इथे नसतंच, त्यामुळे स्वयंपाक वगैरे पण थोडाफार असतो तो आजी करते. तर आता थोडाफार आहे तो मी करते. तर आज आम्ही बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाचं वरण. भाजी नाही, वरण. काही काही ठिकाणी भरपूर लोकांना माहीत असेल, भरपूर लोकांना माहीत नसेल. मला पण नाही माहिती कसं बनवायचं. म्हणजे माझ्या घरी म्हणजे इथे खातात, पण आमच्या सासरी कधी बनवलेलं नाही आहे. त्यामुळे मला पण, आणि इथे असल्यावर मी कधी जेवण जास्त बनवलं म्हणजे बनवलंय पण नाही का माहीत नाही कसं बनवतात. आता आजीने मला सांगितलं, आजी कुकर लावून गेलेली आहे. तुरीच्या डाळीचं वरण बनवतात. तर आजी कुकर लावलेलं आहे, मी भांडे घासत होते. आता मी शेंगा कापते. आता थांबा, मी इथे मोबाईल ठेवते तर मी असा कॅमेरा लावलाय, डब्यावर कॅमेरा ठेवलाय, कारण इथे स्टँड वगैरे काहीच नाही आहे त्याच्यामुळे. आणि कुठली आहे तर मी इथे शेंगा सोलतीये. आणि मी खूप अशी विचित्र दिसत असेल, म्हणजे थोडासा घाम वगैरे आला तर बाहेर आल्यावर कोण बघणार आहे मला इथे आलं. आणि हा ड्रेस पण मी मम्मीचा घातलेला आहे. एवढा मला इथे खूप गरम होतंय, त्याच्यामुळे मी एकदम ढगाळा ड्रेस घातलेला आहे. म्हणजे मी कपडे आणलेले, असं नाही का नाही आणलेले, पण इथे खूप गरम होतं आणि खूप कमी लाईट पडते. मी दिसते ना, हो दिसते मी. तर फ्रंट कॅमेरा चालू केला आहे मी. आणि आता मला जास्त काही बोलायचं नाही, पण मला असं सांगायचं आहे का मी इथे म्हणजे नाही का मम्मींना थोडंसं घरी पण थोडंसं एक खूप मोठं असं टेन्शन आहे आम्हाला, आमच्या वाकचौरे फॅमिलीला. सो त्याच्यामुळे मम्मी आणि हे यांना अर्जंट तिकडे जावं लागलं. तुम्ही बघितलंच असेल विनायक वाकचौरे यूट्यूब चॅनलचा ब्लॉग. खूप म्हणजे खूप वाईट वाटतंय मनाला, पण मम्मी गेल्यात तिथे. मम्मी म्हटल्या की मी बघून घेईल, मी समजावते, तू टेन्शन घेऊ नको, तू काळजी करू नको, मी सगळं हँडल करते, असं मम्मी मला म्हटल्या होत्या. आणि मग मम्मी तिकडे गेल्या. हे आणि मम्मी कालच गेलेले तिकडे. ॲक्च्युली त्या अजून 2-4 दिवस राहणार होते. म्हणजे आमचं असं काही माझं ठरलं नव्हतं का मी राहणार आहे आणि ते जाणार आहे. पण ते मला म्हटले होते का तू राहा. तर मी म्हटलं ठीक आहे, मी पण राहते, पण तुम्ही पण थोडे दिवस राहा. तर ते मम्मीने हे म्हटलं होते की ठीक आहे, अजून 2-4 दिवस राहतो. बट नंतरनं तो ब्लॉग बघितला आणि त्यानंतरनं जे टेन्शन आलं सगळ्यांनाच, त्यामुळे मम्मी म्हटल्या का मी जाते. कसं आहे ना, आता आमच्या घरात एक चांगली खुशखबर आहे आणि एक थोडीशी सॅड न्यूज पण आहे. पण मी बघा कसं असतं ना, कधीच वाईट होत नाही आणि आजपर्यंत आमचंही कधी वाईट झालेलं नाही, त्याच्यामुळे तसं काही होणार नाही. होप सो की तसं काहीच नाही व्हायला पाहिजे. मी इकडे, त्यामुळे मला काहीच माहीत नाही. मला सकाळी मी मम्मींना कॉल केला होता, त्या थोड्याशा म्हणजे एकदम जास्त काही बोलणं झालंच नाही, काही विचारणं वगैरे काहीच झालं नाही माझं. मी फक्त एवढंच म्हटलं काळजी घ्या सगळ्यांची, सगळ्यांना सांगा. परत ताईंना पण कॉल केला आणि सकाळी यांनासुद्धा कॉल केला होता. सगळ्यांशी बोलणं झालं, व्यवस्थित आहे, सगळं शांत आहे. पण तसंच की सगळ्यांचा माइंडमध्ये टेन्शनच आहे सगळ्या गोष्टीचं. आणि मला टेन्शन नको, आता या अवस्थेत मला टेन्शन नको, म्हणून मला इकडे पाठवलेलं आहे. सो मला सांगितलं आहे का तू फ्री राहा, इथे काहीच टेन्शन घेऊ नको, त्याच्यामुळे मी सुद्धा फ्री आहे. आणि बाकी काहीच नाही. आठवण येते तिकडची, आता येतच असते थोडी थोडी. भांडण करून आलं ना, आता मध्यंतरी मी भांडण करून माहेरी आलते ना, ते वेगळंच असतं. त्या टाईमला आठवण येत नाही, पण ज्या टाईमला आपण असं येतो ना गोडीमध्ये, त्या टाईमला खूप आठवण येते. नवऱ्याची असो, सासूची असो, कोणाची असो, त्या टाईमला इतकी आठवण येते का असं वाटतं नाही म्हणजे सगळ्यांनी माझ्यापाशीच राहा असं.
म्हणजे जेव्हा मम्मी आणि हे जात होते लिटरली मला असं वाटत होतं का जाऊच नका यार, थांबा थोडे दिवस. पण आता काय, जावं तर लागणार होतं. तर मी पण अजून 4-5 दिवस आहे आणि 4-5 दिवसानंतर मी सुद्धा जाईल. आईला बरं वाटेल तेव्हा जाईल. म्हणजे आई तशी आता आईला सुद्धा बरं वाटतंय आणि आई पण ओके. फक्त म्हणजे नाही का थोडं, आणि इकडे खूप जास्त ऊन आहे, उन्हाळा आहे आणि मला त्या उन्हाची गरमीची चिडचिड होऊ राहिली. आता गावाला कसं थंडी आहे, तिकडे सगळं असं वातावरण थंड आहे. लिटरली आता संध्याकाळ झाली, संध्याकाळचे 7 वाजलेले. 7 वाजता सुद्धा तिकडे खूप जास्त थंड थंड वातावरण असतं. म्हणजे अजून सुद्धा गावाला प्रॉपर असा उन्हाळा नाही आहे. आणि इकडे उन्हाळा प्रॉपर काही, उन्हाळाच महिना यायच्या आधीच गरम व्हायला सुरू होतं. त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं यार बरं आहे गावाला. मी जन्म इथे घेतला तरी पण मला गावच आठवतं. आता स्वयंपाक माझा डन झालेला आहे, म्हणजे स्वयंपाक झालेला आहे. आज बनवलेलं आहे काय, शेवग्याच्या शेंगाचं वरण आणि भात बनवला आहे. भाकरी बनवायच्या आहेत पण आजी म्हटली का भाकरी 1-2च भाकरी बनवायच्या आहेत, कोणी जास्त खाणार नाही, सो नंतर बनव, गरम गरम बनवून देता येईल. तर माझा स्वयंपाक झालेला आहे आणि मी आता रिलॅक्स बसणार आहे. तर मला आजच पप्पांनी, आज खूप ऊन आहे ना, खूप ऊन असल्या कारणास्तव पप्पांनी मला हे नारळ पाणी आणलेलं आहे. बिकॉज त्यांचं असं म्हणणं आहे का नारळ पाणी पिलेलं चांगलं असतं आणि खूप काय काय वेगळं वेगळं म्हणणं आहे, मला आता सांगायचं नाही आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे म्हणून त्यांनी मला असं हे नारळ पाणी आणलं. आणि एक नाही, 2-2 नारळ पाणी आणलेले. हे 2-2 नारळ पाणी मी कधी पिणार आहे, हे बघा, असे 2-2 नारळ पाणी आणलेले. तर मी आता ते नारळ पाणी पिणार आहे. ते पिल्यावर तर मला जेवण बिलकुल जाणार नाही, तरी पण मी थोडंसं, आता एक 8 वाजलेले, तर 8 वाजता मी नारळ पाणी पिते. 10 वाजता जेवेल मी, त्यानंतर कधी झोपेल, 10-12 वाजता जेवेल, काय माहिती 10 वाजता जेवते का 12 वाजता जेवते. त्यानंतर झोपून घेईल मी निवांत. आता मला एक गोष्ट सांगायची होती, मगाशी पण सांगायची होती, आत्ताही सांगायची होती, मी परत विसरून जाईल. विसरून जायच्या आधी मी सांगून घेते का जे लोक बोलतात आहे ना का भूमी प्रेग्नेंट आहे तर तिच्यावर ऋतू खूप जळती, आता ऋतूला भूमीचं सुख बघवत नाही, असे भरपूर कमेंट्स येतात आहे. तर मला हे सांगायचं आहे का आमच्या घरामध्ये हे सुख आम्ही भरपूर दिवसापासून वाट बघत होतो, ह्या सुखाचं, की कोणीही, ताईंच्या लग्नाला 5 वर्ष झालेत, माझ्या लग्नाला 2.5 वर्ष झालेले आहेत. तर आमच्या घरात हा आनंद पाहिजे होता आणि तो आलेला आहे. मी जर त्या प्रेग्नेंट असतात तरी मी खुश असते, आणि जर आज मी प्रेग्नेंट आहे तर त्याही खूप जास्त खुश आहे, कारण आमच्या घरात हा आनंद आलेला आहे. हा आनंद माझ्या एकटीचा किंवा माझ्या नवऱ्याचा नसून आमच्या घरातल्या सगळ्या माणसांचा आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण खूप खुश आहोत. तर प्लीज असे निगेटिव्ह कमेंट्स करू नका, आणि त्यांच्या लाईफमधले पण जे काही प्रॉब्लेम्स चालू आहेत ते सुद्धा नक्कीच चांगले होतील, मी असे आशा करते. कारण हे सगळं कोणालाच बघवत नाही, आणि खरंच खूप छान फॅमिली आमची. मध्यंतरी काही कारणास्तव खूप काही भांडणं झाली, मी सुद्धा खूप टोकाचे निर्णय घेतलेले, बट त्यानंतर मलाही समजलं का फॅमिली सोडून आपल्याला कोणीच नसतं. तर तेही सगळ्यांनाच, म्हणजे सगळ्यांनाच सगळे लागतात, सगळ्यांना. मलासुद्धा फॅमिलीची गरज आहे आणि फॅमिलीलासुद्धा माझी गरज आहे. तसंच आमच्या घरातलं एकही मेंबर कधीही दूर झालं तरी कुणालाही करमत नाही. आज मी इकडे तर तिकडे कुणाला करमत नाही आहे, मला इकडे करमत नाही आहे. त्याच्यामुळे असं प्लीज बोलू नका की ही जळती, ती जळते, हे जळते, ते जळते, कारण आम्ही सगळे खरंच खूप खुश आहे या खुशीमुळे. तर आता मस्तपैकी, आणि मला हे सांगायचं आहे का ही खुशी म्हणजे भरपूर दिवसाआधीच झालेली आहे, पण आत्ता म्हणजे मला 2nd मंथ चालू आहे, म्हणजे 2 महिने कंप्लीट झालेले आहेत. नाही, कंप्लीट नाही झालेले अजून, कंप्लीट होतील थोड्या दिवसातच. तर एवढंच सांगायचं होतं. आता काही करमत तर नाही आहे, पण काय आता थोडे दिवस करमून घ्यावंच लागेल.